महाविकास आघाडीच्या वतीने बुलढाणा येथे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जनसुरक्षा कायद्यासंदर्भामध्ये आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। काय सांगाल साहेब, आज तुम्ही जनसुरक्षा कायद्यासंदर्भात या ठिकाणी आंदोलन करतात, काय नेमकी भूमिका आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याच्या समोर आम्ही आंदोलन करतो। आज बुलढाण्यामध्ये हे आंदोलन आम्ही करतो। बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहोत। आमची लढाई एवढीच आहे, कायदा एखादा बनवला गेला की त्या कायद्याचा गैरवापर हल्ली केंद्र राज्यातून सर्रास होतो, अधिकाराचा वापर होतो। हा कायदा विरोधामध्ये सरकारच्या भूमिका मांडणाऱ्या, चुकीच्या पद्धतीने काम झालं तर विरोध करणाऱ्यांच्या विरुद्ध होऊ नये, लोकशाहीतून आम्हाला स्वतंत्रता मिळावी याच्यासाठी हे आंदोलन आहे। पुढच्या काळामध्ये सुद्धा आंदोलन करणारे अशी भूमिका तुम्ही व्यक्त करता? पुढच्या काळामध्ये सुद्धा आंदोलन करणारे अशी भूमिका या ठिकाणी आज कार्यक्रम आमचा हा आंदोलनाचा होत असताना 2 तारखेला ऑक्टोबरला आम्ही महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी ज्यांनी देशामध्ये क्रांती घडवली आणि 80तून स्वातंत्र्य मिळवून दिलं, परत एक नवीन स्वातंत्र्य करण्याच्या संदर्भातली भूमिका, परत तिथे जेल भरो आंदोलन, होळी या JRची करण्याच्या बाबतीमधला पुढचं आंदोलन होईल। त्यानंतर अजून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करू। उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत असताना आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून जागेचं वाटाघाटी करतायत। नाही, जागेची वाटाघाटी केली असं तुम्हाला कोणी सांगितलंय? ते गेल्या काही दिवसापासून रोज भेटत आहेत। ज्यावेळेला ती चर्चा होईल तेव्हा आम्ही सगळे बसू आणि तेव्हा निर्णय घेऊ। तर हे होते महाविकास आघाडीचं आंदोलन जे जनसुरक्षा कायद्यासंदर्भात या ठिकाणी सुरू आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळी, TVN मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।